नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 23 नोव्हेंबर 2025 रोजी जो महा टी पेपर क्रमांक 1 झाला होता। या पेपरमधील परिसर अभ्यास या विषयाच्या संदर्भाने जे 30 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत। त्याचबरोबर हे प्रश्न नेमके कोणत्या वर्गाच्या किंवा कोणत्या इयत्तेच्या पुस्तकातून विचारले याचे देखील संदर्भ आपण पाहणार आहोत। या अगोदर आपण 2013 पासून म्हणजे 2013 ते 2025 पर्यंत जेवढे टीईटीचे पेपर झाले त्या पेपरमधील परिसर अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेले आहेत। तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा तुम्हाला हे सर्व प्रश्न आपलं जे ॲप आहे ओएसिस करियर पॉइंट या ॲपमध्ये जाऊन तुम्हाला सर्वच्या सर्व वर्षीचे ओल्ड पेपर त्याचबरोबर मॉडेल पेपरसुद्धा तुम्हाला तिथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। तुम्ही प्ले स्टोअरवरून ओएसिस करियर पॉइंट हे ॲप डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे। तर अधिक वेळ न घेता 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेला जो टीईटी पेपर क्रमांक 1 आहे त्यामधील आपण परिसर अभ्यासाचे प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, खालील पर्यायापैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत विचारले। तर निवडणूक आयुक्ताची राष्ट्रपती नेमणूक करतात, पंतप्रधानांची पण राष्ट्रपती नेमणूक करतात आणि राज्यपालांची पण करतात। तर उपराष्ट्रपतीची राष्ट्रपती नेमणूक करत नाहीत, म्हणून हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कारण आपल्याला नाहीत विचारले। तुम्ही जर वर्ग 8वीचं इतिहास व राज्यशास्त्र जर अभ्यासलं तर राज्यशास्त्राच्या पेज नंबर 76वर याची तुम्हाला माहिती किंवा संदर्भ मिळून जाईल। उपराष्ट्रपती हे लोकसभा आणि राज्यसभाचे जे सदस्य आहे यातून निवडलेले असतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं इथे उत्तर असणार आहे। त्यानंतर प्रश्न आहे, खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणतं आहे? अयोग्य विधान निवडायचं आहे। पहिलं विधान आहे, 500 पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या 2 किंवा अधिक गावासाठी गट ग्रामपंचायत असते। तर हे बरोबर आहे पहिलं विधान। प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक आहे। आता पुस्तकानुसार दुसरं सुद्धा विधान बरोबर आहे। त्यानंतर तिसरं, ग्रामसेवकाची नेमणूक गटविकास अधिकारी करतात। तर हे रॉंग आहे। कोण करतात? CEO करतात, CEO करतात, म्हणून तिसरं रॉंग आहे। ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर असते, हे पण बरोबर आहे। ठीक आहे, मग आपल्याला काय विचारलं होतं? अयोग्य विधान। मग अयोग्य विधान कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3, कारण ग्रामसेवकाची नेमणूक हे गटविकास अधिकारी करत नाही तर CEO करतात। परंतु आन्सर कीमध्ये पर्याय 2 पण उत्तर दिलं आहे, मग दुसरं पण का अयोग्य आहे? आता दुसरं पण अयोग्य म्हणता येईल का? कारण अलीकडं काय आहे, अलीकडच्या नवीन नियमानुसार ग्रामसभेच्या आता 4च सभा घेणं बंधनकारक आहे। ठीक आहे, म्हणून तुम्ही जर बुकचा संदर्भ जर घेतला म्हणजे तुम्ही वर्ग 6वीचं जे इतिहास आणि नागरिकशास्त्र आहे, इतिहास आणि नागरिकशास्त्रामधील ग्रामीण स्थानिक शासन संस्था हे जर तुम्ही पाठ अभ्यासला किंवा डायरेक्ट तुम्ही वर्ग 6वीच्या इतिहास नागरिकशास्त्रामध्ये पेज नंबर 65वर जा, तिथे तुम्हाला याचे संदर्भ मिळेल की 6 सभा घेणे बंधनकारक आहे। पण नवीन आता नियमामध्ये 4च आहेत, म्हणून कदाचित त्यांनी हे पण उत्तर दिलं आणि हे पण तर आहेच, 3 तर आहेच, म्हणून 2 पण आहे आणि 3 पण आहे। त्यानंतर प्रश्न आहे, सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते? खारे वारे, हंगामी वारे, पर्वतीय वारे, ग्रहीय वारे। तर सूर्यास्तानंतर वाहणारे वारे आहेत पर्वतीय वारे, जे वारे पर्वताकडून दरीकडे वाहतात, कारण खारे वारे हे दिवसा सागराकडून जमिनीकडे वाहतात। ठीक आहे, हे दिवसा वाहतात। त्यानंतर हंगामी वारे तर यांना मोसमी वारे म्हणतात, तर इथं काही दिवस आणि रात्रीचा काही संदर्भ येत नाही। आणि ग्रहीय वारे इथं पण दिवस रात्रीचा संदर्भ येत नाही। ग्रहीय वारे हे पृथ्वीवरील जास्त दाब पट्ट्याकडून कमी दाब पट्ट्याकडे वर्षभर नियमितपणे वाहणाऱ्या वाऱ्यांना आपण ग्रहीय वारे असं म्हणतो। तरी पण संदर्भासाठी तुम्ही
वर्ग 7वीचं जे भूगोलाचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये पेज क्रमांक 24वर वाऱ्यांची माहिती दिलेली आहे, ती तुम्ही बघून घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते? कोरडे, उष्ण, दमट, थंड. कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते? तर बघा, कोरड्या हवामानात वेग जास्त असतो बाष्पीभवनाचा, उष्ण हवामानातही वेग जास्त असतो, मात्र दमट हवामानामध्ये कमी असतो, थंड हवामानामध्येही वेग जास्त असतो. ठीक आहे, म्हणून उत्तर काय आहे? क्रिया कुठं? दमट हवामान. ऑलरेडी दमट हवामानामध्ये काय होईल? बाष्पीभवन कमी होईल. आपल्याला माहिती आहे की दमट हवामान असतं त्यावेळेस कपडे लवकर वाळत नाहीत, म्हणजे काय, कपड्यात बाष्पीभवन कमी होतं. ठीक आहे, हे आपल्याला थोडंसं समजतं, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे. संदर्भासाठी तुम्ही वर्ग 8वीचा जो भूगोल आहे, वर्ग 8वीच्या भूगोलमध्ये पेज नंबर 17 आणि 16 मध्ये तुम्ही क्लिअर ह्या अशा ओळीच आलेल्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट, इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेले तर त्यांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला? सहल पद्धती, प्रवास पद्धती, निरीक्षण पद्धती, दिग्दर्शन पद्धती. आता दिग्दर्शन पद्धती आणि निरीक्षण पद्धती हे येणारच नाही, कारण हे विज्ञान, आता निरीक्षण भूगोलामध्ये वापरतात, विज्ञानामध्ये वापरतात, दिग्दर्शन तर आपल्याला माहिती की विज्ञानामधली पद्धती आहे. आता कन्फ्यूज झाला असता आपलं सहल पद्धती किंवा प्रवास पद्धती. आता अलिबाग येथे गेले तर आणि वर्ग 5वीचे विद्यार्थी आहेत ना, मग आपल्याला समजतं की हे सहल पद्धतीचा त्यांनी वापर केलेला आहे. कारण प्रवास पद्धती आणि सहल पद्धती जवळपास सारख्याच आहेत, परंतु थोडासा मायनर फरक आहे की प्रवास पद्धतीमध्ये मुख्य उद्देश काय असतो? माहिती घेणं, त्याच्यानंतर निरीक्षण करणं, ठीक आहे, माहिती गोळा करणं. इथं आनंद आणि मनोरंजनाला थारा नसतो, मात्र सहलीमध्ये अभ्यासाबरोबरच मनोरंजन. आता वर्ग 5वीचे विद्यार्थी म्हणल्यावर मनोरंजन पण आलं आणि आनंद पण आला. ठीक आहे, म्हणून सहल पद्धती निवड करणं आपलं इथं योग्य होतं. तसा डायरेक्टच प्रश्न आलेला आहे. तुम्ही जर वर्ग 6वी भूगोलाचं पेज नंबर 17वर जर गेलात, वर्ग 6वीचं भूगोलाचं पुस्तक पेज नंबर 17, तर तिथं सहल पद्धतीबाबत थोडीशी माहिती आलेली आहे संदर्भासाठी. त्यानंतर अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जळगाव. तर सर्वांना पाठ असणारा प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगर, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोण? आता अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती म्हणजे तुम्हाला याच्यातली मेन थीम माहीत पाहिजे होते की अदृश्य व्यापार म्हणजे काय. जेव्हा वस्तूची खरेदी विक्री दृश्य स्वरूपात होते त्याला म्हणायचं दृश्य व्यापार, आणि जेव्हा वस्तूची खरेदी विक्री दिसत नाही आपल्याला काय वस्तू खरेदी झाली आणि काय नाही, तर त्याला म्हणायचं अदृश्य व्यापार. आता प्रश्न कसा विचारला आहे की अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोण? आता शेतकरी हा दृश्य व्यापार करणारी व्यक्ती आहे, कारण शेतमाल तुम्ही विकायला नेता ना, कापूस तुम्ही विकायला आणल्या, ज्वारी विकायला आणली, गहू विकायला आणली. कुंभार ते मटके विकायला आणले, त्यानं प्रत्यक्ष वस्तू आले ना, प्रत्यक्ष वस्तूची देवाणघेवाण झाली. कुंभार, शेतकरी, सराफ म्हणजे तुम्ही दागिने घ्यायला गेलेत किंवा विकायला गेलेत तर प्रत्यक्ष वस्तूची देवघेव झाली. पण डॉक्टर इथं अप्रत्यक्ष वस्तू आहेत, आलं लक्षामध्ये? अप्रत्यक्ष म्हणजे जेव्हा सेवांची देवाणघेवाण होते त्यास अदृश्य व्यापार असं म्हणतात. इथं सेवा आहे, डॉक्टर म्हणजे काय, हे सेवा सेक्टरमधले आहेत. ठीक आहे, म्हणून आपण अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती म्हणजे इथं काय असणार आहे? डॉक्टर असणार आहे. शेतकरी, कुंभार आणि सराफच्या तुलनेमध्ये आपण हे उत्तर सहज पद्धतीने निवडू शकलो असतो. तुम्ही जर संदर्भच पाहिजे तुम्हाला तर तुम्ही वर्ग 9वीचं जे भूगोलाचं पुस्तक आहे, वर्ग 9वीच्या जिओग्राफीमध्ये पेज नंबर 66वर जर गेलात तुम्ही, पेज नंबर 66, तर तिथं डायरेक्टच तुम्हाला या ओळी आलेल्या आहेत. अदृश्य व्यापार म्हणजे काय आणि दृश्य व्यापार म्हणजे काय, तुमची संकल्पना क्लिअर होऊन जातील. त्यानंतर ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग डॅश डॅश असतो.
ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग साहजिकच काय असतो, कमी कमी असतो. आलं लक्षामध्ये? म्हणजे आपल्याला सहज लक्षात येईल ना, ध्रुवाकडे म्हणजे आता ही जर आपण पृथ्वी मांडली, इथं आहे उत्तर ध्रुव आणि इथं आहे दक्षिण ध्रुव आणि हे मध्ये आहे विषुवृत्त. विषुवृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे जाताना तापमान काय होतं, कमी कमी जातं. कमी होतं, सूर्यकिरणं तिरपी पडतात, तिरपी पडतात, तापमान कमी, मग बाष्पीभवन पण कमी, म्हणून पर्याय क्रमांक 4. तरी ही संदर्भासाठी तुम्ही वर्ग 9वीचं जे जिओग्राफीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये पेज नंबर 54 वर बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, थंड प्रदेशातील हिम हे असते डॅश डॅश असते. थंड प्रदेशातील हिम हे डॅश डॅश असते. हा प्रश्न सोडवताना तुम्हाला हिम आणि बर्फ यातील बेसिक फरक माहीत पाहिजे की हिम कशाला म्हणावं नेमकं आणि बर्फ कशाला म्हणावं. आता प्रश्न काय म्हणतो, थंड प्रदेशातील हिम हे असते पारदर्शक, भरीव, एकसंध, अपारदर्शक. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे हिम विचारले ना, तर हिम हे अपारदर्शक असतं. अपारदर्शक आणि भुसभुशीत. कसं असतं, भुसभुशीत आणि अपारदर्शक असतं. आता वरील भुसभुशीत आणि अपारदर्शक हिम ज्यावेळेस थरावर थर साचते, त्याचे थरावर थर साचते आणि दाबामुळं जो भाग तयार होतो त्याला म्हणायचं बर्फ. मग बर्फ असतो पारदर्शक, बर्फ असतो भरीव, बर्फ असतो एकसंध. आलं लक्षात? हिमाचे जे खालचे थर असतात ना एकसंध, त्यालाच बर्फ म्हणतात. परंतु पहिले 3 पर्याय बर्फाचे माहीत देतात. बर्फ पारदर्शक असतो, भरीव असतो आणि एकसंध असतो. मात्र हिम जो असतो तो अपारदर्शक असतो आणि भुसभुशीत असतो. ठीक आहे. तुम्ही जर जुने पुस्तकामध्ये पण आहे ही माहिती आणि नवीन पुस्तकामध्ये पण आहे. तुम्ही वर्ग 9वीच्या पुस्तकामध्ये पेज क्रमांक 43 वर जर पाहिली तर एकदम व्यवस्थित माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे वर्ग 9वीच्या जिओग्राफीमध्ये. ठीक आहे, पेज क्रमांक 43. त्यानंतर खालील पर्यायापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? लुनी, शोन, तुंगभद्रा, गोमती. पश्चिम वाहिनी विचारले ना, म्हणजे पश्चिम वाहिनी म्हणजे आपल्याला साधारण ढोबळमानाने जी अरबी समुद्राकडे जाते, मग आपल्याला लगेच कळणार आहे. ठीक आहे. तर लुनी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. अरवलीच्या पश्चिम उतारावर उगम पावते आणि अरबी समुद्रामध्ये जे कच्छचं रण आहे तिथं जाऊन ती कच्छच्या आखातामध्ये जाऊन मिळते. कारण बाकीच्या ज्या आहेत जसं शोन ही गंगेची उपनदी आहे, तुंगभद्रा ही कृष्णेची उपनदी आहे आणि गोमती ही गंगेची उपनदी आहे. तुम्ही साधारणपणे जे वर्ग 10वीचं भूगोलाचं पुस्तक आहे न्यू वर्ग 10वीचं, त्याच्यामध्ये पेज क्रमांक 22 वरला नकाशा जरी अवलोकन केला वर्ग 10वी भूगोलाचा, तरी पण तुम्हाला हा संदर्भ कळून जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इस्रो हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? हे पण वर्ग 10वीचंच भूगोलाचं पुस्तक पेज क्रमांक 67 वर याचा संदर्भ आहे. म्हणजे हे याचा संदर्भ द्यायची गरजच नाही, आपल्या सर्वांना पाठ आहे. कारण इस्रोचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, पर्याय क्रमांक 1. तरी पण वर्ग 10वीच्या भूगोलाच्या 67 पेजवर याची माहिती आहे. आणि वरील प्रश्नाची जो नकाशा आहे तो आहे वर्ग 10वी पेज क्रमांक 22. त्यानंतर बघा प्रश्न आहे, खालील पर्यायापैकी मृदेची सुपीकता कमी कशामुळे होते? मृदेची सुपीकता कमी कशामुळे होईल? सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असणे? नाही, यानं तर उलट वाढेल ना, म्हणजे हे उत्तर नाही आपलं. वेगवेगळी पिके घेणे? नाही, यानं सुपीकता वाढते. पिकामध्ये फेरबदल केल्यामुळे सुपीकता वाढते, म्हणजे हे पण उत्तर नाही आपलं. मृदेचा सामू 8 पेक्षा जास्त असणे? आता आपलं हे उत्तर असणार आहे, कारण चौथा पर्याय काय म्हणतो, मृदेचा सामू 6 ते 8च्या दरम्यान असणे. म्हणजे 6 पेक्षा कमी पण नको आणि 8 पेक्षा जास्त पण नको. मुळामध्ये मृदेचा सामू किती पाहिजे? 6 ते 8च्या दरम्यान. म्हणजे तर यानं हे सेफ आहे, परंतु हे सेफ नाही, यानं कमी होईल. मृदेचा सामू जर वाढला तर
ती मृदेची सुपीकता कमी होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता तुम्ही जर वर्ग 7वीच्या विज्ञानामध्ये पेज 24वर वर्ग 7वी विज्ञान पेज 24, भूगोलामध्ये बी संदर्भ मिळेल तुम्हाला वर्ग 7वीच्याच. भूगोलामध्ये जर पाहिलं तुम्ही तर थोडासा क्लिअर संदर्भ नाही, 79 पेजवर वर्ग 7वी भूगोल. आणि जर तुम्ही विज्ञानामध्ये पाहिलं वर्ग 7वीच्या तर 24 पेजवर याचा संदर्भ आलेला आहे. ठीक आहे. सामू म्हणजे आपल्याला माहिती आहे ना की कुठल्याही पदार्थाचा सामू हा 7पेक्षा जास्त म्हणजे 7पेक्षा जास्त असणे म्हणजे तो अल्कली असतो, आम्लधर्मी असतो. ठीक आहे, कमी असतो म्हणजे. पण इथं मात्र तुम्हाला विज्ञानच्या पुस्तकात बघा 7वीच्या पेज क्रमांक 24वर त्याची माहिती तुम्हाला आलेली आहे. त्यानंतर अग्निबाणाचे प्रक्षेपण कार्यच्या नियमाशी संबंधित आहे. अग्निबाणाचे प्रक्षेपण कार्य हे न्यूटनच्या गतिविषयक 3ऱ्या नियमाच्या संदर्भानं आहे. न्यूटनच्या गतिविषयक 3रा नियम आपल्याला माहिती आहे की न्यूटनचा गतिविषयक 3रा नियम काय सांगतो की प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस अग्निबाण वर जातो ना तेवढ्या स्पीडनं जे काही जे अग्नी वगैरे असते धूर असतो तो खाली सोडतो प्रतिक्रिया बलाच्या स्वरूपामध्ये. किंवा अजून दुसरं उदाहरण म्हणजे कोणतं आहे न्यूटनच्या गतिविषयक नियमाचं, बंदुकीतून गोळी झाडली असता खांद्याला आपल्याला धक्का बसतो ना, म्हणजे गोळी तर पुढं जाते पण मागं धक्का बसतो, म्हणजे क्रियाबलाला प्रतिक्रियाबल म्हणजे न्यूटनचा गतिविषयक 3रा नियम. म्हणजे तुम्ही जर संदर्भच पाहायचे आपल्याला तर वर्ग 9वीचं जे पुस्तक आहे वर्ग 9वीच्या पुस्तकामध्ये पेज क्रमांक 14वर याची माहिती तुम्हाला आलेली आहे. त्यानंतर आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो? तर आईस्क्रीम तयार करताना आणि ती थंड ठेवण्यासाठी पर्याय आहे गोठवलेला कार्बन डायऑक्साईड, गोठवलेला कार्बन मोनॉक्साईड, द्रवरूप नायट्रोजन, हायड्रोजन. तर आपल्याला माहिती आहे गोठवलेला कार्बन डायऑक्साईड हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता याचा डायरेक्ट संदर्भ मिळत नाही आपल्याला, परंतु थोडंसं लॉजिक आपण लावू शकतो. वर्ग 10वीचं जे विज्ञानाचं बुक आहे, वर्ग 10वीच्या विज्ञानाच्या बुकमध्ये म्हणजे वर्ग 10वी विज्ञान भाग 1 मध्ये पेज क्रमांक 146वर कार्बन डायऑक्साईडचे उपयोग दिलेले आहेत. तर त्यामध्ये त्यांनी माहिती दिली की शीत कपाटामध्ये तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांना थंड करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा उपयोग होतो. याचा काही संदर्भ मिळालेला नाही असा क्लिअर, परंतु तेवढा संदर्भ तुम्ही घेऊ हे उत्तर तुम्ही काढू शकले असते. त्यानंतर रक्तातील अविद्राव्य स्नायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? हिमोलिसिस पद्धत, अपकेंद्री पद्धत, डायलिसिस पद्धत, ऊर्ध्वपातन पद्धत. रक्तातील अविद्राव्य स्नायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? तर ती आहे अपकेंद्री पद्धत. ठीक आहे. कारण हिमोलिसिस पद्धत म्हणजे काय, ही एक प्रक्रिया आहे, पद्धत नाही. म्हणजे ही ज्यामध्ये तांबड्या रक्तपेशी फुटतात याला म्हणतात हिमोलिसिस पद्धत. त्यानंतर डायलिसिस पद्धत काय आहे, मूत्रपिंड किंवा किडनी आपण त्याला म्हणतो ना निकामी झाल्यावर रक्तशुद्धीसाठी ही पद्धती वापरतात डायलिसिस पद्धती. आणि ऊर्ध्वपातन पद्धत म्हणजे काय, 2 मिसळणाऱ्या द्रव्यांना उत्कलन बिंदूतील फरकाचा वापर करून वेगळे करण्याची ही पद्धत आहे. ठीक आहे. म्हणून हे वेगळा संदर्भ आहे. इथं आपल्या प्रश्नाच्या उत्तराच्या संदर्भानं आहे अपकेंद्री पद्धत. तुम्ही जर वर्ग 7वीचं विज्ञानचं बुक जर बघितलं, ठीक आहे, पेज नंबर 98 वर्ग 7वी विज्ञान, तर याचे संदर्भ तुम्हाला तिथं मिळून जातील. त्यानंतर हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे घडते? विलयन बदल, संघनन बदल, संप्लवन बदल, बाष्पीभवन बदल.
हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येतोय ना, म्हणजे काय होतंय, बर्फ वितळतोय, म्हणजे मेल्टिंग आहे. म्हणजे मेल्टिंग चेंज म्हणजे विलयन बदल, मेल्टिंग म्हणतो आपण त्याला. विलयन म्हणजे काय, मेल्टिंग. ठीक आहे. स्थायूचं द्रवामध्ये रूपांतरण त्याला म्हणतो आपण विलयन. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. कारण संघनन म्हणजे काय, ज्याला आपण कंडेन्सेशन म्हणतो, यामध्ये वायूचं द्रवात रूपांतर म्हणजे पाऊस हे काय, संगणनाचं रूप आहे. ठीक आहे. पर्जन्य हे संगणनाचं रूप आहे. आणि बाष्पीभवन म्हणजे काय, इव्हॅपोरेशन, ज्याला आपण द्रवाचे वायूत रूपांतर असं म्हणतो. जसं पाण्याची वाफ होणे हे बाष्पीभवन बदल आहे. संप्लवन बदल म्हणजे काय, स्थायूचं थेट वायूत रूपांतरण, ज्याला आपण कपूर म्हणतो ना, गायब होतो, तर कपूर जाळल्याच्या नंतर स्थायूचं थेट वायूमध्ये रूपांतर झालं, तर याला आपण संप्लवन किंवा सब्लिमेशन असं म्हणतो. तुम्ही वर्ग 7वीचं जे बुक आहे विज्ञानाचं, या वर्ग 7वीच्या बुकमध्ये पेज नंबर 90वर याची माहिती आलेली आहे. त्यानंतर खाली सांध्याचे प्रकार व हाड यांच्या जोड्या दिल्यात, त्यातील अयोग्य जोडीचा पर्याय कोणता आहे. म्हणजे खरं तर जोड्या लावा असा हा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा, परंतु त्यांच्याकडून अयोग्य झालं. म्हणजे मराठीतच झालं. तुम्ही जर इंग्लिश संदर्भ घेतला, म्हणजे इंग्लिश प्रश्न जर रीड केला, तर तो म्हणजे जोड्या लावा असाच असणार आहे. तुम्ही जर पर्याय क्रमांक 4 जर निवडला, तर आपल्या सर्व जोड्या बरोबर येणार आहेत. तुम्ही वर्ग 6वीचं जे विज्ञान आहे, वर्ग 6वीचं विज्ञान पेज नंबर 61वर, पेज नंबर 61वर जशाला तसा प्रश्न तो त्यांनी विचारलेला आहे. इथं मात्र इंग्लिश घ्यायचा, इथं अयोग्य नाही, ते योग्यच असे आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे DOT डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते. तर ही उपचार पद्धती क्षयरोगासाठी वापरली जाते. आपल्याला माहिती आहे क्षयरोग हा जीवाणूजन्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हा जो जीवाणू आहे त्यामुळे तो आजार होतो. याचा थोडासा संदर्भ वर्ग 8वीच्या विज्ञानमध्ये आलेला आहे. वर्ग 8वीचं विज्ञान, त्याच्यामध्ये पेज नंबर 7वर जर तुम्ही पाहिलं तर डायरेक्ट या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. तरी पण बाकीची जसं कावीळ विषाणूजन्य आहे, हेपॅटायटिस A B C D असे भरपूर सारे विषाणूचं त्यांची शृंखला आहे. विषमज्वर जीवाणूजन्य आहे, त्याला आपण टायफॉईड म्हणतो. ठीक आहे. साल्मोनेला टायफीपासून तो होतो. मलेरिया हा प्लाझ्मोडियम नावाच्या परजीवीमुळे होतो. त्याच्यामध्ये पण ती जी ॲनाफिलिस डास आहे ती त्याचा प्रसार करत असते. हा बी थोडासा संदर्भ तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. खाली बांधकाम साहित्य व त्याचे मूळ स्रोत दिले आहेत, त्यातील विसंगत जोडी ओळखा. बघा, वाळूपासून काच बनते म्हणजे हा संगत आहे. मातीपासून विटा बनतात, संगत पर्याय. कास्यापासून लोखंड बनतं का, नाही. कास्य म्हणजे काय, ब्रॉन्झ, तर हे संमिश्र आहे ऑलरेडीच. कास्य काय आहे, ब्रॉन्झ काय, संमिश्र आहे. कशाचं आहे, तांबे प्लस कथिल, तांबे प्लस कथिलचं हे संमिश्र आहे. म्हणून याच्यापासून लोखंड बनत नाही. म्हणजे लोखंड हे नैसर्गिक खनिज आहे ना, ते जे लोह खनिज म्हणतो ना आपण, ह्या लोह खनिजापासून लोखंड बनतं, म्हणून हे रॉंग आहे. कारण चुनखडीपासून सिमेंट बनतं का, तर हो. आलं लक्षामध्ये. तुम्ही वर्ग 6वीचं जे विज्ञान आहे, या वर्ग 6वीच्या विज्ञानामध्ये पेज क्रमांक 44वर याची माहिती दिलेली आहे. त्यानंतर जिभेवरच्या छोट्या छोट्या उंच वाट्यांना डॅश डॅश असं म्हणतात. तर जिभेवरच्या छोट्या छोट्या उंच वाट्यांना रुचिकलिका म्हणजे पर्याय क्रमांक 2, ज्याला टेस्ट बर्ड्स असं म्हणतात, ज्यामुळं गोड, कडू, आंबट, खारट या मुख्य 4 ज्या चवी येतं या चवी समजतात. बाकीचे जे पर्याय आहेत ना, त्यांनी रुचनलिकान, रुचिकर्णिकान, स्वादनलिका हे उगं आपल्याला भ्रमित करण्यासाठी दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 हेच आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी यांची अयोग्य जोडी कोणती आहे. पायदळातील अधिकारी नूरबेग, बरोबर आहे, ही जोडी बरोबर आहे. अयोग्य शोधायचे आपल्याला, म्हणजे उत्तर नाही आपलं, कारण पायदळातील विश्वासू व वरिष्ठ अधिकारी होते नूरबेग.
आरमार दलातील अधिकारी मोहम्मद कुली खान. आता हे रॉंग आहे, कारण आरमार दलातील अधिकारी जर पाहिला आपण तर मायनाक भंडारी, दौलत खान. तुम्ही वर्ग 7वीचा जर इतिहास बघितला पेज नंबर 31वर, वर्ग 6वी इतिहास, वर्ग 7वी इतिहास, तर याबद्दल माहिती आहे की आरमारातील अधिकारी म्हणलं की शिवरायांच्या कोण कोण आहेत? मायनाक भंडारी, दौलत खान, मोहम्मद कुली खान याचा संदर्भ इथं लागत नाही. स्वराज्यातील सरदार सिद्दी हिलाल, बरोबर आहे, सैन्यातील शूर सरदार होते. त्याचबरोबर पन्हाळा वेढ्यातून सुटताना महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शिवरायांचे वकील काजी हैदर, हे पण बरोबर आहे. तर लक्षामध्ये मग चुकीचं कोणतं आहे? पर्याय क्रमांक 2. त्यानंतर रियासतकार गो स सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भाने केलेला आहे? आता इथं तुम्हाला डायरेक्टच माहीत पाहिजे. तुम्ही जर वर्ग 7वीचा जर इतिहास पाहिला, वर्ग 7वीचा इतिहासामध्ये पेज नंबर 40, तर डायरेक्टच ओळ आलेली आहे छत्रपती राजाराम महाराजाबद्दल. रियासतकार गो स सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर केलेला आहे. त्यानंतर रामायण रामानंद सागर, तर भारत एक खोज, म्हणजे डायरेक्टर विचारले तर हे पण तुम्ही वर्ग 10वीचा इतिहास जर बघितला, ठीक आहे, त्याच्यामध्ये पेज नंबर 37वर डायरेक्टच आलेली माहिती आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही लिंक लावता येत नाही, म्हणजे तुमचं वाचनच पाहिजे. ठीक आहे, भारत एक खोज श्याम बेनेगल यांची मालिका होती. त्यानंतर भारतात हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरणास विरोध करणारी संघटना कोणती? हैदराबाद स्टेट काँग्रेस, ही तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेली होती. उलट ही म्हणजे त्यांना सपोर्ट होता, विलिनीकरणाचा आग्रह धरत होती, म्हणजे हे उत्तर नाही. विरोध करणारे विचारले ना. कर्नाटक परिषद पण, कर्नाटक परिषद स्थापन झाली होती. आंध्र परिषद पण नाही. रजाकार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कासिम रझवी याने रजाकार ही संघटना स्थापन केली होती आणि हैदराबाद संस्थानाच्या विलिनीकरणास विरोध केलेला होता. तुम्ही जर वर्ग 8वीचा जर इतिहास पाहिला तर या वर्ग 8वीच्या इतिहासामध्ये पेज नंबर 60 आणि पेज नंबर 59वर याची माहिती आलेली आहे. त्यानंतर 1991 या वर्षातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडी खालीलपैकी कोणत्या? 91च्या ना. तर आर्थिक उदारीकरणास सुरुवात झाली का? हो, आपण आर्थिक उदारीकरण स्वीकारलं, ते ग्लोबलायझेशन वगैरे म्हणतो ना आपण, LPG, तर मुक्त आर्थिक धोरण स्वीकारलं वगैरे वगैरे, तर बरोबर आहे. सोव्हिएट युनियनचं विघटन झालं, हे पण बरोबर आहे. जगातील शीतयुद्धास सुरुवात झाली, आता हे रॉंग आहे ना, कारण शीतयुद्धास तर 1945ला सुरुवात झाली. दुसरं महायुद्ध झाल्यानंतर युनोची स्थापना झाली आणि अमेरिकेचा भांडवलवादी गट आणि रशियाचा साम्यवादी गट याच्यामध्ये तणाव निर्माण झाले, 2 विभाजन झालं जगाचं आणि त्याच्यातून शीतयुद्ध उभारले. म्हणजे हे काही बरोबर वाटत नाही, म्हणून ए आणि ब बरोबर, अ आणि ब बरोबर. यासाठी तुम्ही जो आपला वर्ग 9वीचा जो इतिहास आहे, वर्ग 9वीचा इतिहास, या वर्ग 9वीच्या इतिहासाच्या बुकमध्ये पेज नंबर 6वर बघा, काही माहिती मिळते तुम्हाला. आणि त्याच बुकमध्ये राज्यशास्त्र या पार्टमध्ये पेज नंबर 69वर पण थोडीशी माहिती तुम्हाला मिळेल. 6वर पण मिळेल आणि 69वर पण मिळेल. ठीक आहे. त्यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड हा प्रामुख्याने कोणाच्या कारभाराचा काळ मानला जातो? तर तो मानला जातो संस्थानिक व ब्रिटिश यांच्या कारभाराचा. तुम्ही जर वर्ग 8वीचं जो इतिहासाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये इतिहासाची साधने नावाचं प्रकरण आहे, तर त्यामध्ये प्रकरण पेज क्रमांक पहिल्याच पानावर माहिती येईल. पहिल्याच प्रकरणामध्ये ही सरळ ओळ आलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यासाठी कोणते मासिक प्रकाशित करते? किशोर, किलबिल, जीवन शिक्षण आणि शिक्षण संक्रमण. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे किशोर नावाचं मासिक प्रकाशित करते. कारण शिक्षण संक्रमण हे जे मासिक आहे
हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ प्रकाशित करतं. त्याच्यानंतर जीवन शिक्षण जे आहे हे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, ज्याला आपण MSCERT हे प्रकाशित करतं. तुम्ही वर्ग 9वीचा जर इतिहास पाहिला, या वर्ग 9वीच्या इतिहासामध्ये पेज नंबर 26 वर याची माहिती आलेली. त्याचबरोबर हे बी पाठ करून ठेवा, कारण हे नेक्स्टला तुम्हाला विचारू शकता. पेज नंबर 24 वर याची माहिती आलेली आहे. त्याच्यानंतर पेज नंबर 26 वर याची पण माहिती आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे काय होईल, येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला हे विचारू शकतात, म्हणून हे पण पाहून जा. त्यानंतर स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट खालील पर्यायापैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे? तर काकोरी कट म्हणलं की आपल्याला माहिती आहे की रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्या लुटीच्या संदर्भानं हा कट आहे. 9 ऑगस्ट 1925 उत्तर प्रदेशातील काकोरी स्टेशनवर हा कट घडून आलेला होता. कारण बघा, बाकीचे पर्याय काय, चितगाव शस्त्रागावरील हल्ला, याचं सूर्यसेन प्रमुख होते. 18 एप्रिल 1930 रोजी 2 शस्त्रगृहे लुटण्यात आली होती, नंतर त्यांना पकडलं वगैरे वगैरे. हावडा सिपपूर प्रकरण काय आहे, हे बंगालमध्ये जे क्रांतिकारक आहेत, विशेषतः जतींद्रनाथ मुखर्जी त्याचे सूत्रधार होते आणि M.N. रॉय. आता याच्यामध्ये साधारणपणे 1910ची ही घटना आहे बंगालमधली. अनुशीलन समितीचे जे क्रांतिकारक होते यांना जे म्हणजे धरपकड सुरू केली होती इंग्रजांनी, या संपूर्ण प्रकरणाला हावडा सिपपूर प्रकरण नाव दिलेलं आहे. सेंट्रल असेंब्ली बॉम्ब केस हे भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी टाकले होते. हा बी थोडासा संदर्भ बघून जा, कारण पर्यायाची माहिती पण आपण याच्यामुळे देतो की थोडासा तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी त्याची मदत होईल. संदर्भासाठी तुम्ही वर्ग 8वीचा जो इतिहास आहे, वर्ग 8वीचा इतिहास पेज नंबर 47 आणि पेज नंबर 48 वर बघून घ्या, याची माहिती आलेली आहे. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्रे कोणी काढली? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रे काढली होती. तुम्ही जर वर्ग 8वीचाच इतिहास बघा, वर्ग 8वी इतिहास पेज नंबर जर तुम्ही 64 वर बघितलं तर डायरेक्ट माहिती आलेली आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न, राज्यसभा हे सभागृह नाही. राज्यसभा हे सभागृह नाही. वरिष्ठ आहे का? तर हे आहे. द्वितीय सभागृह आहे का? आहे ना, कारण प्रथम कोणते लोकसभा तर राज्यसभा द्वितीय, कनिष्ठ कोणते लोकसभा तर वरिष्ठ व राज्यसभा आहे. नाही विचारलं म्हणजे हे दोन्ही उत्तर आपले नाही येतं. कनिष्ठ आहे का? तर नाही. हा कनिष्ठ नाही. कनिष्ठ कोणी? लोकसभा आहे. ठीक आहे, म्हणून उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3, कनिष्ठ सभागृह नाही राज्यसभा. वरिष्ठ आहे, द्वितीय आहे, कायमस्वरूपी पण आहे, कारण ते विसर्जित होत नाही आहे. दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेले 1/3 सदस्य काय निवृत्त होतात आणि परत त्या जागावर नवीन सदस्य येतात तेवढेच, म्हणून ते कायमस्वरूपी आहे. मग काय नाही तर कनिष्ठ नाही. कनिष्ठ कोण आहे? तर लोकसभा आहे. ठीक आहे, तुम्ही याचा संदर्भ वर्ग 8वीचं जे इतिहासाचं आणि राज्यशास्त्राचं बुक आहे ना वर्ग 8वीचं, त्या वर्ग 8वीच्या बुकमध्ये 71-72 पेजवर याचा संदर्भ येऊन गेलेला आहे. अशा पद्धतीनं आपण जो 23 नोव्हेंबर 2025 रोजी TET पेपर क्रमांक 1 झाला होता, त्या पेपरमधील परिसर अभ्यासाचे प्रश्न पाहिले, त्याची माहितीही पाहिली. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा पेज नंबर किंवा हुकू शकतो तर तुम्ही खाली कमेंटमध्ये करा. हे प्रश्न म्हणजे 2013 ते 2025 पर्यंत झालेले सर्व विषयाचे परिसर अभ्यास, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, हे सर्व विषयाचे प्रश्न तुम्हाला आपल्या ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात येते. त्याची पण प्रॅक्टिस करा. आपलं ओएसिस करिअर पॉईंट नावाचा ॲप डाउनलोड करा. प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ते तुम्हाला सेट परीक्षा, TET परीक्षा, टॅट परीक्षेबद्दल तुम्हाला माहिती प्रोव्हाइड केलेली असते. त्याचबरोबर आपले ऑनलाईन प्लॅटफॉर्मसुद्धा जॉईन करा. तिथेसुद्धा तुम्हाला एक्झामबद्दल माहिती प्रोव्हाइड केलेली असते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. धन्यवाद.